नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव कंप्लीट प्रॅक्टिस घेऊन आली आहे. कारण आपण शिकलोय आतापर्यंत, आता प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपण समोर जात नाही. तर यापूर्वी आपण ॲमीज, आर, वज, वर, विल बीची प्रॅक्टिस केली आणि ते झाल्यानंतर आपण हे सर्व सिंपल सेंटेन्सचे दुसरे 3 पार्ट शिकलो आणि त्या 3 पार्टची आज आपण प्रॅक्टिस घेणार आहे. म्हणजे तुमचे कंप्लीट 6 सिंपल सेंटेन्सेस कव्हर झाले. सिंपल सेंटेन्स काय असतात तर जे डे 1 पासून फॉलो करत आहेत त्यांना माहिती आहे, मात्र जे नवीन आजच पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीत नसेल. तर सिंपल सेंटेन्स म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगते पटकन, की ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन दिसत नाही त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणत असतो. जसं त्यामध्ये काही कोणी करताना दिसणार नाही तुम्हाला, त्यामध्ये एखादी गोष्ट कोणातरीकडे आहे असं आपण सांगतो. हे जे सिंपल सेंटेन्स प्रॅक्टिस सध्या आपण बघणार आहे यामध्ये की कोणाच्या तरीकडे आहे किंवा होते किंवा असेल यासाठी आपण ही कॅटेगरी यूज करत असतो. याचे डिटेल शिकायचे असेल तर तुम्ही डे 1 पासून सिरीज कंप्लीट फॉलो करा, जेणेकरून डाऊट तुम्हाला राहायला नको. बघा, आपल्याला इंग्लिश तर शिकायची असते, मात्र प्रॉब्लेम असतो की आपण सांगितलेल्या गोष्टी डिटेल करत नाही. हा आपला एक प्रॉब्लेम असतो. मात्र कोणाकडे वेळ पण नसतो, हे पण तेवढी रियालिटी आहे. तर बघा, कॉमेंट्समध्ये मी काही कॉमेंट्स वाचते, त्यामध्ये तुमचे डाऊट्स सुद्धा आहेत. तर मला खूप छान वाटतं, त्या सगळ्यांना मी अप्रिशिएट करते की ज्यांनी डाऊट्स विचारलेत की मॅम विल बी, विल हॅव याच्यामधील डिफरन्स मला नाही समजलाय. तर मी असं म्हणेल, सजेस्ट करेल की तुम्ही परत एकदा जा विल बीचा आणि विल हॅवचा व्हिडिओ, म्हणजे विल बीचा बघा पहिले आणि नंतर विल हॅवचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचे दोन्ही डाऊट क्लिअर होतील. आणि तरी जर तुमचे डाऊट क्लिअर नाही झाले ना, कॉमेंट सेक्शनमध्ये मला कॉमेंट करा, मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुमचा डाऊट क्लिअर करेल. ठीक आहे, तर चला आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया, सुरुवात करू. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, डिटेल शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येवले अकॅडमीची लिंक आहे आपल्या ॲपची, ज्यावरती स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन डिटेल जर शिकायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, कोर्सेस घेऊ शकता. कमी प्राईजमध्ये आहे, कारण प्रत्येकाला परवडायला हवं त्या हिशोबाने. तर तुम्ही घेऊन डिटेल शिकू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मॅम आम्ही चॅनलला फॉलो करायचं ठरवलंय, तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपला प्रॅक्टिस हा टॉपिक आहे आज. तर आपल्याला कशा पद्धतीचे सेंटेन्स बघायचे तुम्ही बघू शकता. आणि ज्यांनी कॉन्स्टंट प्रॅक्टिस केली आहे त्यांनी याला पॉज करून सेंटेन्सेस बनवून देखील बघू शकता की कुठल्या कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, बघा पहिलं सेंटेन्स आहे, तुमच्याजवळ एक्स्ट्रा कोट आहे का? तिच्याजवळ खूप पैसे होते. तुमच्याकडे माझ्यासाठी 1 मिनिट आहे का? माझा दात दुखतो, तुझं डोकं दुखते का? तुझ्याकडे केव्हा नोकरी असेल? तिच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता. तुझ्याजवळ एक्सपिरियन्स आहे का? तिला किती मुले आहेत? तुमच्याजवळ कोणत्या कंपनीचा लॅपटॉप असेल? तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण वाचत असतो, बोलत असतो, मात्र बनवायचे कसे इथे आपण कन्फ्यूज असतो. चला आपण या सगळ्या बनवणार आहे सेंटेन्सेस. मी असं गृहीत धरते की तुम्ही सर्व जेवढे काही आपण सिंपल सेंटेन्स शिकलोय ते सर्व अभ्यासून इकडे आले आहात, म्हणजे तुम्हाला अडचण जायला नको. तर या ठिकाणी बघा, प्रॅक्टिस ऑफ हॅज, हॅव, हॅड आणि विल हॅव आपण करतोय. हॅज आणि हॅवचा प्रेझेंटमध्ये काहीतरी असण्यासाठी आपण यूज करत असतो, हॅडचा आपण पास्टसाठी आणि विल हॅवचा फ्युचरसाठी. हॅज, हॅव आपण निगेटिव्ह आणि क्वेश्चन बनवायचं असेल डू डजचा यूज करतो प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आपण डीडचा यूज करत असतो आणि फ्युचरमध्ये विलचा यूज करत असतो. हे जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगते, आणि जे कॉन्स्टंट फॉलो करत आहेत, नोट्स बनवत आहेत, त्यांना ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तर बघा, तुमच्याजवळ एक्स्ट्रा पेन आहे का? तर या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन असून हा व्हर्बल पॉझिटिव्ह क्वेश्चन आपल्याला दिसतोय, कारण निगेटिव्ह यामध्ये काहीच नाही आहे. तर व्हर्बल पॉझिटिव्ह म्हणजे ज्याचा आन्सर सुद्धा आपल्याला यस ऑर नोनी द्यावं लागतं. तुमच्याजवळ एक्स्ट्रा पेन आहे का असं जर मी विचारलं, तुम्ही काय म्हणाल? असेल तर यस, नसेल तर नो. मग आपल्याला सुरुवातीला डू घ्यावं लागेल, कारण आपला कर्ता कोण आहे? यू आहे. डू यू हॅव, कारण यूच्या नंतर आपण हॅव घेत असतो. डू यू हॅव अँड एक्स्ट्रा पेन? एक्स्ट्रा पेन. आता वरती आपण कोट घेतलं होतं त्या याच्यामध्ये, तुम्ही या ठिकाणी पेनच्या जागेवर कोट टाकू शकता. डू यू हॅव अन एक्स्ट्रा कोट, अशा पद्धतीनं. नेक्स्ट आहे, तिच्याजवळ खूप पैसे होते. आता तिच्याकडे होतं, कधी होतं? आता आहे का? नाही. मात्र पास्ट कंडिशनमध्ये होतेसाठी आपण हॅडचा यूज करत असतो. तर चला सेंटेन्स बनवू आपण. तिच्याकडे म्हणजे शी, शीच्या नंतर हॅड आपल्याला घ्यावं लागेल.
कारण पास्टमध्ये सब्जेक्ट कुठलाही असला तरी आपण हॅडचा यूज करत असतो. शी हॅड अ लॉट ऑफ मनी. शी हॅड अ लॉट ऑफ मनी. नेक्स्ट आहे बघा, तुमच्याकडे माझ्यासाठी 1 मिनिट आहे का? आता प्रश्न आहे आणि प्रेझेंटचा प्रश्न आहे हा, आणि पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. तर तुझ्याकडे आहे म्हणून आपण डू घेणार. करता आपला यू आहे, डू यू. कडे असणे म्हणजे हॅव. डू यू हॅव अ मिनिट? अ मिनिट कोणासाठी? माझ्यासाठी. म्हणून आपण काय घेणार? फॉर मी. डू यू हॅव अ मिनिट फॉर मी? नेक्स्ट आहे, माझा दात दुखतो. आता तुम्हाला मी हॅव हॅजचा जो व्हिडिओ आहे ना सिम्पल सेंटेन्सचा, त्यामध्ये मी सांगितलं होतं की जसं फिवर असेल, कोल्ड असेल म्हणजे सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे किंवा पोट दुखते, डोकं दुखते, याला काय आपण म्हणतो हे शिकलोय. तर दात दुखणे म्हणजे काय? तर हे बघूया आपण. मला आहे किंवा माझं दुखते म्हणजे माझ्याकडे आहे ना तो पेन. त्यामुळे आपण माझा म्हणजे आय हॅव अ, माझा एक दात दुखत आहे म्हणून आपण टूथेक घेणार. आय हॅव अ टूथेक. माझा दात दुखतोय किंवा माझा दात दुखतो. आय हॅव अ टूथेक. नेक्स्ट आपण पुढे जाऊया आणि पुढला सेंटेन्स आपला आहे, तुमच्याजवळ कोणत्या कंपनीचा लॅपटॉप असेल. फ्युचरची गोष्ट आहे, भविष्यामध्ये तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा लॅपटॉप असेल हे आपल्याला विचारायचं आहे. मात्र आपल्याला यामध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं आहे पहिले, की वाक्य कुठल्या काढायचं आहे. कोणत्या कंपनीचा लॅपटॉप. आता कोणत्या कंपनीचा म्हणजे कोणत्यासाठी आपण काय घेत असतो? विच. कोणता, कोणती. विच कंपनी लॅपटॉप. आता भविष्यातली गोष्ट आहे म्हणजे विल येणार. विल. तुमच्याजवळ म्हणजे यू हॅव. झाला आपलं सेंटेन्स. विच कंपनी लॅपटॉप विल यू हॅव. तुमच्याजवळ कोणत्या कंपनीचा लॅपटॉप असेल फ्युचरमध्ये. सेंटेन्स बनवत असताना विच कंपनी लॅपटॉप आपण एकत्र घेतलंय कारण विचला ऑब्जेक्ट आपण लागून घेत असतो. किंवा तुम्ही याला असंही लक्षात ठेवू शकता की हे एक कम्प्लीट एक WH वर्ड आहे असं म्हणून देखील याला लक्षात ठेवू शकता. विच कंपनी लॅपटॉप विल यू हॅव. तुझ्याकडे कोणत्या कंपनीचा लॅपटॉप फ्युचरमध्ये असेल. चला नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला बघायचं आहे, जसं माझा दात दुखतो आपण म्हटलं तसंच तुझं डोकं दुखते का. तर तुझं डोकं दुखते का प्रश्न आहे. आता सध्यासाठी आपण म्हणतोय प्रेझेंटची गोष्ट आहे म्हणून डू यू हॅव. कारण सब्जेक्ट आपला यू आहे, आपल्याला हॅव घ्यावं लागेल. डू यू हॅव अ डोकंदुखी म्हणजे काय? हेडेक. काय होते? हेडेक. या ठिकाणी आपण बरेचदा बोलत असताना असं सुद्धा म्हणत असतो, एखादी व्यक्ती खूप परेशान करत असेल तर हे खूपच हेडेक आहे, है ना. खूपच हेडेक आहे. डू यू हॅव अ हेडेक. तुझं डोकं दुखते का? डू यू हॅव अ हेडेक. किंवा माझं डोकं दुखते म्हणायचं असेल तर आय हॅव अ हेडेक. ठीक आहे. तुझ्याकडे केव्हा नोकरी असेल. आता केव्हा म्हणतोय आपण, तर केव्हासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? केव्हा म्हणजे वेन. आता भविष्यातली गोष्ट आहे म्हणून विल. वेन विल यू हॅव अ जॉब. वेन विल यू हॅव अ जॉब. तुझ्याकडे नोकरी केव्हा असेल. भविष्यासाठी विचारले आपण. तिच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे आत्ताची गोष्ट आहे का? तर नाही, पास्ट मधली गोष्ट आपण बोलतोय. तिच्याकडे म्हणजे शी. नव्हता तर पास्ट मध्ये आपण निगेटिव्ह साठी डिड नॉट घेत असतो. शी डिड नॉट हॅव कॉन्फिडन्स. ठीक आहे. शी डिड नॉट हॅव कॉन्फिडन्स किंवा शी डिडंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. शी डिडंट हॅव कॉन्फिडन्स. अशा पद्धतीने याला आपण बनवलं निगेटिव्ह पास्ट मधील. आता तुझ्या जवळ एक्सपिरियन्स आहे का? बरेचदा तुम्ही जॉबसाठी गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का. तर एक्सपिरियन्ससाठी आपण घेणार की तुझ्याजवळ आहे का. प्रश्न प्रेझेंट मधला आहे. डू यू हॅव एक्सपिरियन्स. या ठिकाणी झाला आपला सेंटेन्स. डू यू हॅव एक्सपिरियन्स. तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे का. तर तिला किती मुले आहेत. किती घेतलंय आपण आणि मुलं काउंटेबल असतात, मोजू शकतो आपण. मग किती मुले आहेत म्हणजे आपण घेणार हाऊ मेनी. काय घेणार? हाऊ मेनी
चिल्ड्रन, कारण मुले जास्त आहेत म्हणून हाऊ मेनी चिल्ड्रन डज शी हॅव. अशा पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. तिला किती मुले आहेत, हाऊ मेनी चिल्ड्रन डज शी हॅव. मुलं हे काउंटेबल आहेत म्हणून आपण हाऊ मेनी घेतलं. त्यानंतर ती आहे म्हणून आपण डज घेतलं इथे, आणि त्यानंतर शी हॅव, कारण सब्जेक्ट आपली कोण आहे, ती म्हणजे शी हॅव. झालं आपलं कम्प्लीट. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस बनवले आहेत, प्रॅक्टिस केली आहे. आय होप ह्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. सो जर काही डाऊट असला ना तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क देखील काढलाय, होमवर्क नक्की करा. जे होमवर्क करतायत ना त्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही करताय. मला खूप छान वाटतं जेव्हा कोणी स्टुडंट होमवर्क करते, की आपण जे करतोय, आपल्याला जे द्यायचं आहे ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही ते आत्मसात करताय, त्याचा अभ्यास करताय. इट इज व्हेरी बिग थिंग फॉर मी. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो असंच तुम्ही करा, तुमच्यासाठी करा, माझ्यासाठी नाही केलं तरी तुमच्या फ्युचरसाठी, तुमचं पॅशन म्हणून करा. तर या ठिकाणी होमवर्क टाईम आहे, होमवर्क आपण समजून घेऊ आणि मग थांबू. तुझ्याकडे काय आहे, माझ्याकडे पैसे नव्हते. तुझ्याजवळ इंग्लिश बुक होती का, त्याच्याकडे नोकर नाहीत. माझ्याकडे 5 वर्षाचा अनुभव आहे. आपण ऑलरेडी एक्सपिरियन्सचं एक सेंटेन्स यामध्ये बघितलं. तुमच्यासाठी नोट्स अवेलेबल आहेत. 500 सेंटेन्सची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आपल्या ॲपवरती जाऊन फ्री मटेरियलमध्ये जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येवले अकॅडमीची लिंक तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय राहणार आहे तर बघा, सगळ्यात पहिले तर मला ही गोष्ट दिसते आता की तुमचे जे गॅप्स राहतात ते म्हणजे आर्टिकल्स प्रॅक्टिस आपण करूया. आर्टिकल्सचे आपल्या मिस्टेक नको व्हायला, त्यासाठी आपण शॉर्टमध्ये आर्टिकल शिकून घेऊ. ऑलरेडी आर्टिकलचा व्हिडिओ आपल्या ॲपवरती, आपल्या चॅनलवरती आहे. तरीही आपण इकडे आर्टिकलची प्रॅक्टिस घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये समजेल कुठे काय आपल्या मिस्टेक होत आहेत. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.